चोर भाडे शेतकऱ्याला उतारा सुद्धा चोर ही चोर भाडे. माझा व्हिडिओ नीट घ्या. चोर भाडे 10 रुपये घेतल्याशिवाय 20 रुपये घेतल्याशिवाय उतारा देत ना कुत्र्यानं तुम्ही तेच देत असत. आणि त्या साध्या कार्यकर्त्याचं एका मला म्हणतात काय त्यांचा पोस्ट काय सर्कलचा आदेश मानून IPS अधिकारी DYSP मॅडम क्रिमिनलचं त्यांचं काम ते महसूलचं काम करायला इथं येत असतील तर माझ्या माहितीप्रमाणे ह्या महाराष्ट्रात ना या देशात पहिली घटना असेल. पहिली अशी घटना असेल. आम्हाला क्लिअर ह्या व्हिडिओच्या समोर तुम्ही उत्तर द्या. आम्हाला तुमची कारवाई मान्य आहे. 5 लाख दंड करा नाही तर 10 लाख दंड मिळून भरतो. जेवढा दंड असेल तो आम्ही आमची वैयक्तिक शेती विकून भरू. आम्ही तुम्हाला कारवाई मागा. तुम्ही शब्द वापरला. तुम्ही सरपंचावरती कारवाई करायचा. तुम्ही आमच्या ग्रामसेवकवरती कारवाई करायचा. तुम्ही BDO वरती कारवाई करायचा. तुम्ही जो आदेश केलाय तो आदेश सुद्धा आम्हाला मान्य असेल. आम्ही चुकलोय 100% आम्ही तुमची ह्या बाबतीत माफी मागू की आम्ही तुम्हाला गट घालून दिला नसेल पत्र. हे गोष्टीचं आम्हाला मान्य आहे. पण आमची एकच गोष्ट आम्हाला मान्य आहे की तुम्ही आम्हाला आता सांगायचं ह्या व्हिडिओ मध्ये रास्त तुम्ही जर आदेश केला असेल तर तुम्ही आदेशच केला म्हणून सांगायचा. अरे बाबा इनके आदेश के ऊपर मैं काम तुम्हारा नहीं मैडम आपको हम सलाम करते हैं. आपके ऊपर कोई हमारा दोष नहीं. उनको बोलने दो. उनने उनको आदेश दिया है इनका है यही तक्रारदार भी सर फोन लवकर ना सांगतोय तुम्ही फोन करून घ्या बोलून कोण त्याला कोणाचा फोन गेला आम्हाला ह्या गोष्टी पाहिजे आता की त्याला कोणाचा गेलाय आणि कोणाचं पालन केलाय तो आमच्या सर्कल मध्ये आहे का. हो तुम्ही चला तुम्ही शेळवण्याला फोन लावा द्या. चला शेळवण्याला फोन लावा. ही मुसीबत मध्ये तुम्ही आणलंय सांगितलं मुसीबत तुम्ही कुणावर आणली त्यांच्यावरती मुसीबत आणली. मी चुकीचं बोलत असेल तर साहेब माझ्याकडे तर लगेच हातकडी घालायची. तुमच्या कायद्यानं जे असेल ते मी मान्य करायला कायद्यानं मी तुम्हाला चुकीचं काय बोलणार नाही. माझं एकच म्हणणं आहे की ग्रामपंचायतचं काम चालू होतं. ग्रामपंचायतची रितसर रॉयल्टी कट होती. त्याचं पत्र तुम्हाला आम्ही देऊन काम चालू केलंय. ह्या कामावरती तक्रार झाली. ज्या तक्रारदारानं तक्रार केली त्यांनी मग शेळवण्याला केली. शेळवण्या काय माझ्या सरकारचा नाही. माझ्या सरकारला साहेब आहे त्याला सस्पेंड करायचा यांच्या आदेशावर तुम्ही आमचं मत आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. खोटं तुम्हाला पाठवलंय त्याच्यावरती कारवाई जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमचं हे प्रकरण मिटत नाही. आम्हाला तुम्हाला काय कारवाई करायची ती करू शकता. गाडी हलून देणार नाही आम्ही. त्याला बोलवा. त्या सुजित शेळवण्याला इथं बोलवा. काय सुजित शेळवण्याला इथं बोलवून घ्या. त्या मुसीबत मध्ये 5 मिनिटं घ्या बोलवून. तो कोण मग तहसीलदार झाला का कलेक्टर झाला तो सर्कल एक तो आदेश काढतो आणि इतकी मोठी अधिकारी इथपर्यंत आले. अधिकाऱ्यांना काय त्रास तुमच्या मॅडम आल्या त्या रावसाहेब आले. ऐका आमचे हात जोडून शेतकऱ्याच्या वतीने कळकळीची गावकऱ्याच्या वतीने कळकळीची विनंती आहे. आमच्याकडनं चुकीचं असेल 100% आम्ही तुमचं पाय धरू. 100% सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्ही पाय धरू. आम्ही तुमचा आदर करणार आहे. प्रशासनाचा बी आदर करणार आहे. परंतु ही जी काय गोष्टी आज तुमच्या नोकरीवर आलेले गाडांतर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माध्यमातून मंत्रालयात जाणार. माहितीसाठी सांगतो. आजी दादा ह्या कुठे 3 मिनिटं बोलले तर म्हणजे ह्याच्यात इंटरेस्ट घेणार. तुमची दोघांची बी नाव आहे. आदेश आम्हाला फक्त रावसाहेब ऐका. आम्हाला कृपा करून रावसाहेब नाही तर रावसाहेब माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हात जोडून मी तुम्हाला एक भीक मागून सांगतोय की शेळवण्याला तुमचा आदेश आहे का. आजपर्यंत किती विनंती करताय. शेळवण्याला वाचवायचा का प्रयत्न आदेश आहे का. वाचवलं मी लगेच वाचवलं. मग आता तुम्ही का फोन लावा ना. मी चौकशी करेन. तुम्ही बोलताय हा कसे आले काय आले मी चौकशी करून
नाही असं म्हणलं प्रश्न चालू आहे. तुम्ही ग्रामपंचायतीची बॉडीतील लोक आहेत, सदस्य आमच्यावरती कारवाई करा. अशी चौकशी आमची बॉडी बरखास्त करा. काही अडचण नाही. चौकशी अंती जे होईल ते होईल. चौकशी अंती जो जबाबदार असेल, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल ना. द्याली की निघके द्याली की आता एवढं रेकॉर्डिंग केलं ना. लेखी द्या आता. खिशात पेन आहे की काय करायचं काय करायचं आम्ही बसतो. आम्हाला काय काम आहे? आम्हाला काय काम आहे? उगा काय तर तुमचा ऐकतो मी चौकशी करतो मला बाकीच्या गोष्टी बोलू का आम्हाला? सगळ्यात गोष्टी तयारी आहे आमची. त्यांना माहित आहे नाव कोणाचं. ह्या दोघाला माहित आहे नाव. या दोघाला माहित आहे कोण ना कोणाचं नाव आहे. या दोघांना प्रशासन काय चौकशी करायची कामकाज करायची पद्धत अशी नसते. रावसाहेब, तुम्हाला जर कामकाज करायची ही परिस्थिती नसती म्हणताय तर मग एवढी यंत्रणा कशासाठी राबली? एवढी यंत्रणा कशासाठी राबली? कशासाठी राबली एवढी यंत्रणा? चौकशी करतो आपण आचार्य काय म्हणून चौकशी करतो. आम्हाला ऐका, असं बी हाल आता भोगले ते आमच्या शेतकऱ्यांना हाल भोगले. 5 वर्ष झालं हीच भोग भोगतोय मी. ग्रामपंचायत चालवताना प्रशासन चालवतोय आम्ही बी. पण प्रोसेस आम्हाला परिस्थिती इतकी वाईट आहे. रोज सामोरे जावं लागतं. वाईट परिस्थितीला रोज सामोरे जातोय. घर चालवलेलं तुमच्या भावना त्याच्यात करतोय मी. जिल्हा परिषद काम आहे, माझ्या लक्षात आलं. इथं काम आहे, बीडीओचं ऑफिसचं काम आहे, पैसे वसूल होतात. हे सगळ्या गोष्टी घेतल्या. मला सांगितलं छटूर मटूरचा आदेश पाळून आला वय रे. तुमचा आई बाप नाही तर शेतकरी. हा चोरवणी कसं काय बसले? चोरवणी का बसलो? कोणतरी असेल ना. हो शेळवण्याला पिकरवून करून फोन लावायला. त्याचा काय संबंध नाही इकडे. बोलवा की त्याला. बोलवा ना. मुसीबत मध्ये अडकला ना तुम्ही. बोलवा त्याला. ही चोर भाडे शेतकऱ्याला उतारा सुद्धा चोर. ही चोर भाडे. माझा व्हिडिओ नीट घ्या. ही चोर भाडे 100% शेतकऱ्याच्या मुलावर बसायला 10 रुपये घेतल्याशिवाय 20 रुपये घेतल्याशिवाय उतारा देत ना कुत्र्यानं. तुम्ही शेतकऱ्याचे हाल करताय. टॅबला खाल्लं नोंदीला पैसे घेतल्याशिवाय नोंदी करत नाही. अरे कुत्र्यानं तुम्हाला जन्म शेतकऱ्यानेच दिला ना. नाहीतर मग इथं आलाय कशाला तुम्ही? पुन्हा जर बोलशील तर काय समजतोय तू? कोणाच्या आदेशानं आलाय? तुला तहसीलदारचा आदेश नाही ना, काय नाही. तू कोणाच्या आदेशानं आला रे? दांडकं काढलं होतं. पोलीस आहे का? तू शेतकऱ्यावर दांडकं बोलायला लागलं तर म्हणते तू का बस. सुशांत दांडकं जाऊ. हे दांडकं ह्या दांडक्याने साहेबांना मारायला प्रयत्न केला. सुशा तू इकडे ये. जमा काय करते?